पाणी, धो धो पाणी. नारळ फुटलेला आहे. सारंग्यांचा नारळ फुटलेला आहे. त्यांना हातातच समजला नारळ फुटलेला, त्याने लगेच देऊन टाकला समोरच्याला. मला वाटतं नारळाच्या पाण्याचा पाऊस इथे भरपूर झालेला आहे. आज जवळजवळ 5-6 दिवस इथे पाऊस नाहीये, पाणीच नव्हतं इथे. पण आज या नारळांच्या पाण्याने तरी इथे पाणी दिसतंय. आज हे नारळ भैमुगात लढवले गेले असते तर भैमुगाला पाणी मिळालं असतं. फुटला नारळ कोणाचा? सारंग्यांचा. आणि तो फुटलेला आहे. फुटला म्हणजे त्याला चांगला म्हणता येणार नाही. नंतरचा नारळ सारंग्यांचा. पारकर विरुद्ध चव्हाण. नारळ काय फुटलेला नाही, एकही नारळ फुटलेला मी सांगतो.